गाव खेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणाच्या आणि आपल्यात वाद लाव म्हणजे वाद झाला पाहिजे हे स्वप्न नाहीये त्याच. आणि यांचा आपला काही संबंध नाही. तो ब्राह्मणी का वापरायला लागला माझ्या आणि माझ्या समाजाच्या विरोधात ओबीसीतून द्यायचे. तुला माहिती आहे मराठ्यांजवळ किती आडे तो ब्राह्मणी कावा जर कुठेल ऍड केला ना तर मराठी बी आवला सांगणार नाही. तो ब्राह्मणी कावा माझ्या विरोधात माझ्या समाजाच्या विरोधात वापरायला लागला गुन्हे दाखल करायला लागला. तुला 5 महिने झाले आंतरवालीत महाराष्ट्रात हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो. आणि याचं स्वप्न आहे काही झालं तरी हरकत नाही सगळ्या सोयऱ्यांचं करू नका. आणि मराठ्यांनी आणि मी पणच मानला आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी घेणार गॅजेटच घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तू कसं काय नाही घेणार. सातारा संस्थांचं कसं नाही घेणार. देवी देवतांचा लस तुम्हाला मुद्दे सांगतोय ते घेऊ म्हणला घेतलं नाही. देवस्थानचं घेऊ म्हणलं घेतलं नाही. त्याचा GR झालाय पण यांनी घेऊन दिलं नाही. मला घेऊ भाटांचं घेऊ म्हणला घेतलं नाही. आता तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो. 23 डिसेंबरला समितीला मुदत वाढते. 23 डिसेंबर ते आज 25 फेब्रुवारी समितीने आतापर्यंत काय केलं काहीच केलं नाही. सरकारने देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र द्यायचं. मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे लोक मुंबईत नेले. मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचेच पावणे पुरावे वेळ पडली तर ते उभा राहतील स्वतः. तू काय बोलायला असेल माझ्या विरोधात त्यांना तो ते बसवला दुसरा एक मुंबईत येऊन तो बुवा काय बोलायला होतो तो त्याला. मी काय चूक केली माझ्या मराठ्यांचे मान्य आहे. तू काय वजून घ्यायला लागला त्याच्या तोंडावर. याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस. माझे दुसरे गुन्हे काढणार 420 गुन्हा काढणार आणि मला मध्ये टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लागला. तुला माझा बळी पाहिजे ना. चल मी सागर बंगल्यावर येतो थोड्या वेळानं तू खा गोळ्या. मला बळी द्यायचा मायबाप मराठ्यानं सांगतो एकानं मस्त घ्यायचं नाही. मी त्याच्या सागर बंगल्यावर चालू त्याला माझा बळी पाहिजे ना तू घे. फक्त माझं कुटुंब उघड्यावर पडून देऊ नका. एक तर येताना सगळ्या सोयऱ्यांचा गुन्हा घेऊन येतो नाही तर त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणवीसचा बळी देतो. तू दुसरं काय काढलं या राज्यात. एक जरी छेड काढले तक्रार माझ्यावर असती नजरेनं बघितलं तर मी म्हणून ते करायचं आहे. बांगडे गावात मी राहिलोय त्या गावातली एक जर आई बहीण म्हणली वाकड्या नजरेनं बघितलं तुम्ही मानता त्या ऐकमी व्यासपीठाच्या खाली कायमचा मराठा समाजाचं नाव सोडून दे. साष्ट गावाला 6 महिने काढले. एक जर आई बहीण म्हणली वाकड्या नजरेनं बघितलं तर म्हणून ते ऐका देवेंद्र फडणवीस विचार करून आरोप करायला लाव. छेड असं जी काय असेल त्यासाठी एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली 30 वर्षापासून आतापर्यंत आजपर्यंत आजची 25 फेब्रुवारी पर्यंत तर मी म्हणून त्याने जर काही गावात चुका केल्या गाव त्याला कंटाळले त्यांनी छेड काढण्याचा मित्रत्व मैत्री काढू नाही शकत तुम्ही. बरंच जबरदस्ती तुम्ही आरोप लादणार आहेत का. जबरदस्ती समोरून काही तक्रारी नाही. जबरदस्ती तुम्ही अपराधी ठरवणार
आणि मला माझ्या निष्ठेमध्ये 420च्या माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो. तू घे बळी तुझ्या सागर बंगल्यावर येतो आता. तू साधी सोपी गोष्ट समजा, सुट्टी नाही तुला आयुष्यातून उठून पुऱ्या. तू बांबे गावा करायला निघालास, स्वतःचे लोक सुद्धा तू पायाखाली तोडायला निघालास सत्तेसाठी. काय तू 10% अंतर लादितो ते आरक्षण केलेलं आहे. आणि आता हे सुद्धा जाणार आहे पुन्हा, म्हणून मी हात घालत नाही. तू पहिले लोक मॅनेज केले असतील म्हणून त्यांनी ते घेतलं असत. आम्ही हे पण घेणार, पण तुम्ही शेतकऱ्याचे मुठ्या पाडायला निघाला तुमच्या सत्तेसाठी. तुम्ही पटेल समाज सगळा संपल निघाला दुधाचा. मराठ्यांच्या आणि भारत देशातल्या क्षेत्रीय मोठ्या जाती संपवायचा तुमचा वेळ आहे. यादव समाज, जाट समाज तुम्ही पुरा संपवून आणलाय. तुम्हाला मोठ्या जाती मोठ्या होऊ द्यायच्या नाही. जाट समाज तुम्ही संपवालाय. जाती मोठ्या जाती संपूर्ण छोट्या छोट्या जाती मोठ्या करायच्या. तुम्ही उत्तर प्रदेश मधला सगळा बौद्ध समाज संपला, मायावतीला संपवून. मला राजकारण नाही करायचं, मोठ्या जाती कशा संपवायला लागले ते बघा. माझे जाणकारी मी करतो. चला दुसरा पर्याय द्या माथेकर साहेबांना. वारे देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे अडवून करते. पर्याय द्या. भागवत करार. वारे देवेंद्र फडणवीस, तुला कोणाच्या वैयक्तिक जीवनात हात घालण्यात अधिकार नाही. कोणाविषयी तक्रार असेल तर तो अपराधी आहे, त्याला टाक जेलमध्ये. हरकत नाही. षडयंत्र करून जबरदस्तीनं आरोप करायला लावून मला मध्ये टाकायच्या भानगडीत पडायला लागला की काय. त्याला मुंबई सांभाळायला लागलास. मी समाजापासून हटावं म्हणून मी नाही ऐकणार. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली, बाबने कावा संपला, तो भी संपला, भाजप संपू नको. मी भाजप संपायला नाही आलो. मला काही पक्षात घेणं गेलं नाही. मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वारीत अंमलबजावणी पाहिजे. ती दे, माझा विषय संपला. मी ना राजकारणात येणार ना बाजूला कुठं. मला एकदा त्यांना त्यांच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळून दिलं ना ओबीसीतून, माझा विषय बाजूला संपला. आणि त्याच्यात तुला काय सुट्टी नाही. हे किती षडयंत्र आहेत. मराठ्यात फूट पाडायची. आता मराठा पक्षाच्या विराईत एक झालाय. पक्षाच्या विराईत. मग आता धाक भरायचं कोणावर? कोणावरच राहील. नेत्याला सांगावं तर जनता नेतीच ऐका ना. मराठ्याच्या आमदाराला म्हणावं, त्या लोकांना सांग. लोक आमदाराचं ऐकायला तयार आहेत मराठ्याचं. मंत्र्यांना म्हणाव, तुला मंत्री बाकी तू त्या मराठ्याच्या लोकांना सांग. त्या मंत्र्याचा मराठी ऐकायला तयार नाही. मग हे गाडा सगळा आपल्या तो हातावर आलाय. आता जनतेजवळ मायाजवळ ते उंदरावली विषा वाढायला घेऊन गेलं. आंबड मध्ये समन्वयक दुकानं बंद पडलेले, हे उंदर सक्रिय झाले. आता शब्द तुटलेले. थोडे मराठ्यांना नाव काय लागले, तुम्हाला ठेचलंच म्हणायचं मराठी. हे घेऊन गेलाय त्या अजितदादा पवारांनी पण.
म्हणून त्यांनी हा बुवा याच्यात अजित पवारांचे 2 आमदार आहेत, त्याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांजवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय, याच्यात काही आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा, याच्यात देवेंद्र फडणवीसचे 2-3 आमदार आहेत. तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पान घालू शकत नाही, पान बी हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस असलेला डाव आहे. बहुजन ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे हे पहिल्यापासूनचे ते डाव आहे. नसता माझा ऐका, नसता तुम्हाला मध्ये टाकी, हे प्रत्येकाला धमकी. मला मध्ये टाकायला त्याचं काहीच नाही. पुन्हा सांगतो मराठ्याला ते 420 म्हणजे काय, मी का कुणाचे पैसे आणून बुडीले आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिस्से पडलेले, त्याच्यामुळे त्याच्यात बळच नावाले ती हिस्सा दुसऱ्यावर आहे, मी इकडे तिसऱ्याच्यात पैसे भरतो याच्यात. तरी म्हणाव त्याच्यात बी असलं तरी काय मोठं नाही, छत्रपतीसाठी गुन्हा आहे, त्यात तोटा आला, त्यात पैसे मिळाले, मी काय करू, माझ्याजवळ काही नाही. तू काय गुटणार मला देवेंद्र मारण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार, मी तुला सागर बंगल्यावर पायी येतो. मध्ये जर गेलो मी मध्ये अन्न घेणार नाही असं तो क्वेश्चन करत जाणार, त्याच्यात दारात माल नेऊन टाका. त्याला बळी पाहिजे माझा, पण एक तर आता मला माघारी आणा तुम्ही मेलेला म्हणून, आणि मला हट्ट करायचा नाही कोण मेला म्हणून, एक तर माघारी आणा, नसता येत आणि गुलाल घेऊन. तिथे वडाच्या पलीकडे थांबली, त्याला माहित होतं इकडे शिशिली, त्याने इकडे येऊन सांगितलंय बरोबर का, न घेऊ तुमचं नाव, बरं नाही घेत आता. ती गाडी उभा केली, इकडे आणला म्हणला मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले मुख्यमंत्र्यांनी, त्यांनी इथले 10 नंबर नेलेत, कोणाचे नेलेत मला माहित. इथून तो पंपार गेला वेळीच्या पलीकडच्या, तिथं आपला एक माणूस होता, तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलतो डाव चर्चा, कारण हे माणूस 10% ऐका ना, जे माया सांगितलं ते याचा अर्थ त्याला भूमीला वाटतं. 10 तारखेपासून 8 24 तारखेपर्यंत माझे फोन ज्या मंत्र्याचे मला येते, ज्या आमदाराचे येते, तुला येळ मिळाला तर येतो. 2-4 जण जवळपास लांब गेलं जमा. क्लासेस वाले सांगत ते तुम्ही ऐकत नाही. क्लासेस वाले काय सांगत तुला माहिती, तुला तुम्ही जर मी तुमचा ऐकायला म्हणून त्यांच्याकडून व्हायला गेले, तुमच्या सुद्धा पहिल्या आंदोलन सुरू झाल्यापासूनच्या सगळ्या रेकॉर्डिंग काढायला लागेल, कारण तुमचं काय नाही ऐकल्यामुळे तुम्ही तिकडून गेला. आणि आता जे सगळे गेलेत ना, फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून गेले, फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून. यांचं नाही ऐकू शकत मी, यांचं काय ऐकायचंय तिथून आला. किती किती बनवा बनवी देवेंद्र फडणवीसची, किती भयानक. अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपोषण, पण एका सेकंदात तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांना शरण गेलो मी. एका सेकंदात असा विदोषी की विद्रोही असतो तर गेलो नसतो, म्हणलं असतं बघू काय कळत नसतं त्याच्यात, आणि म्हणून मला खाऊ घाल. माझ्या विरुद्ध तुम्ही काही राहा, पण देवेंद्र फडणवीस ही सगळी चाल, दुसरी चाल, दुसरी म्हणजे हे 11वी 12वी चाल असेल माझ्या ध्यानात नाही राहील. आपल्याला माननीय न्यायालयानं सांगितलं औषधात पाणी घ्या, घेतला का नाही? काल रात्रीपासून का बंद केलं मी? एका रात्रीत देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यात ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब कोर्टात उभा राहिले, आणि काल निर्णय झाला की रास्ता रोको शांततेत झाले पाहिजे, त्याची जबाबदारी कोण घेणार? ही जबाबदारी सरकारची. न्यायालयाने न्याय तो सुद्धा करणं गरजेचं. शांततेत रास्ता रोको झाले सगळ्या राज्यात, तरी आमच्यावर गुन्हे घेतले.
मग एका रात्री त्याच न्यायालयानं 13 तारीख दिली होती. डबल एका रात्री तारीख बदलेली कस काय? आणि याचिका करता साधारण आहे. साध्या याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही, त्याला सेपरेट याचिका करावं लागतं. सरकारनं त्याला पुढे घातलं हेंगड्याला आणि त्याच्या आतून सरकारने याचिका आणि सुनावणी घेतली. किंवा अन्याय नाही का मराठा? किंवा मराठ्यावर अन्याय नाही का न्यायालयाकडून सुद्धा? सरकारला अधिकार नसून 56 आमदार रात्रीत एक बसले, सगळ्यांनी मिळून ठरवलं, ऍडव्होकेट जनरलने विषय मांडला सरकारच्या वतीनं आणि 13 मार्चला होणारी तारीख 23 तारखेला झाली. कसा घेऊन पाहिजेच नाही, तुम्हाला सत्ता पाहिजे मिळाली पाहिजे. आणि आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करणार, जबरदस्तीनं माझ्या नैत्य अंगावर घालणार. आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही, एकही सिंगल त्यानं तिच्यावरती जबरदस्ती करायला लावली. मराठ्यांनी जर साथ दिली तर ती सुद्धा मागणी बोलायला तयार आहे. वा रे महाराज. आणि देवेंद्र फडणवीस त्याला बकरा बनवले, त्याला एकट्याला घराकडे काढून देणार. संपला त्याचा बळीचा बकरा केला. पण तू का? हे फक्त देवेंद्र फडणवीस करतो आणि त्याला साथ मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपमुख्यमंत्री दोघे देते. कारण यांना राग आहे 10% आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिलेला. मी माणूस म्हणून तुमच्यासाठी बोललेलो, ते तरी किती ऐकायचंय हे नेत्यांनी समाधान ठरवा. जिथं समाजात संपायला निघाले, जिथं समाज संपायला निघाले, त्या नेत्याला कशाला जवळ करता? मी समाजासाठी निष्ठा दिली, त्याला माझी निष्ठा नकोय. मी रात्रंदिवस निष्ठेने भांडतोय, समाजावर माया करतोय. माझा मायबाप समाजाचे पोरं मोठे हे षडयंत्र त्याने 20 तारखेच्या अगोदर कारण केले नाही. 20च्या अगोदर काही चुका केल्या नाहीत का? आताच माझ्याकडे चुका झाल्यात. यांना मी समाजाच्या बाजूने नकोय. यांना माहिती पोरं खरं बोलतोय. हे जर समाजाच्या बाजूने उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे झुकावं लागत आणि द्यावंच लागत. आणि मी मराठ्या पुढे झुकायला लावणार. मी तुम्हाला सोडत नाही. आता तुम्हाला बळी घेणार उपोषणातून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार, पोलीस अंगावर घालणार. नाहीतर याचे चाळे बहिष्कार नसता करायला लाव. पाहिजे तुला बळी? मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून, गोरगरिबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा बळी पाहिजे. मी मराठ्यांचा नेता नाहीये. मी सामान्य पूर्ण शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय. ज्याला त्याला ज्याच्या त्याचा जीवन जगायचा अधिकार आहे. आणि तुला बळीच पाहिजे ना? मी तुला बळी द्यायला तयार आहे. पण माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय, सगळ्या सोयीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटत नाही. इथं बसून मरण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना? मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय.
चल घे माझा बळी निघालो मी चल येतो तिकडं हरामखोर हात निघालो चल सागर बांगल्यात निघालो मी तुझ्या जरा मला पट्टा द्या मला चालता येत नाही काठी द्या माझ्या पण मला काठी धरी धरी चालायला लागतं ते फळण्यास तुला बळी पाहिजे ना माझा बळी घे मी सागर बांगल्याला आलो तुझ्या तू मराठ्यांचा घात करा निघाला तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायला माझ्या संघ एकाही मराठ्यांचा मारताना मुंबईकडे निर्णय मला चालता येत नाही मला काठीवर हातात धरायला येतं माझ्या कमरेचा निर्णय मी काय माझा पैसे मिळालं सांगा बघा तुम्ही पण विचार करा माझे शांतता बाळगा जागा कोणी सोडू नका सर्वांनी जागा कोणी सोडू नका सगळ्यांनी सहकार्य करा कुणी त्या ठिकाणी दादाच्या जागेखाली करू नका सगळ्यांनी शांतता बाळगा कुणी जागा सोडू नका खाली बसा सगळ्यांनी खाली बसा हातावर विनंती कुणी जागा सोडू नका हातावर विनंती कुणी जागा सोडू नका हातावर विनंती कुणी जागा सोडू नका आपल्याला दादा महत्वाचे सगळ्यांना विनंती हात जोडून कुणी जागा सोडू नका हात जोडून आपल्याला विनंती आहे सगळ्यांनी खाली बसून घ्या कुणी जागा सोडू नका खाली बसून घ्या कुणी जागा सोडू नका खाली बसून घ्या खाली बसा सगळे खाली बसा हवा येऊ द्या आपण समोरचे सगळे खाली बसा सर्वांना विनंती आहे शांती तुम्ही समोरची बाजू
ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपण थोडी शिस्त पाळा. शिस्त विनंती आहे. हे बघा, पाटलाच्या आजूबाजूला जे आपले सगळे टीम उभा आहे त्या सगळ्या टीमला विनंती आहे, ढकली कोणी करू नका. हे बघा, पाटलाच्या बाजूला जी टीम उभा आहे, सरपंच असतील, किशोरराव असतील, बाळासाहेब असतील, या सभा मंडपांनी बसलेल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, तुम्ही पुढे येऊ नका, तुम्ही जागेवर थांबा. तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही कोणीही समोर येऊ नका, तुम्ही तिथे जागेवर थांबा. सगळ्यांना विनंती आहे, आपण बांधवांना विनंती आहे, कोणीही पुढे पुढे आपल्या जागेवर थांबा. किशोरराव आंबेडकर असतील, सरपंच असतील, सगळ्यांना विनंती आहे, पाटलाच्या बाजूला गोंधळ करू नका. सगळेजण राऊंड करा. जी पाटलाची इच्छा आहे ती समाजाची इच्छा आहे. पाटील मुंबईला निघायचं आहे, तुम्ही 2 घास घ्या, शांततेत आपण मुंबईला निघू. पाटलाला विनंती आहे समाजाच्या वतीनं, आपण 2 घास घ्यावे आणि नंतरच मुंबईला निघावे. गेली 16 दिवस झाले तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये पाटील. या ठिकाणी जे समाज बांधव जमलेले आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जागेवर आपण सगळे मुंबईला निघू. पाटलाची मनधरणी करून आपण या ठिकाणी विचार विनिमय करूनच जाणार आहोत. सगळ्यांनी शांत बसा, तुम्ही फक्त कोणी उठू नका. आम्ही त्यांची प्रॉपर मनधरणी करून परत तुमच्यापर्यंत आणून सर्वानुमती विचार घेऊन आपण पाटलाला घेऊ. तुम्ही सगळे शांत बसा प्लीज. इकडचे योगेश, सगळी लोक खाली बसा. चला, आम्ही पाटलाची मनधरणी करून इथपर्यंत आणतोय. नक्की आणण्याचा आपण सर्वांना प्रयत्न करू. तुम्ही सगळे कुणी येऊ नका, सगळे शांत बसा. आणि सर्वांनी स्वयंसेवक सुरेश सगळ्यांना खाली बसवण्यासाठी मदत करा. सगळ्यांनी स्टेजकडे येण्याचा सुद्धा कृपया प्रयत्न करू नका. इथं सर्व टीम आहे. आपल्याला जे काही होईल ते इथपर्यंत कळवलं जाईल. पाटलांना आपण मनधरणी करून इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न. शाळेमध्ये या दादा, त्यांचे पाय धरू ऐका. हो, तुम्ही सगळे आपण सर्व बसून जो काही निर्णय होईल समाजाच्या निर्णयाच्या पुढे मनोज पाटील कधी जात नाही. लक्षात घ्या, त्यांना आपण मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्लीज तुम्ही कृपया बसून घ्या. तुम्ही इथून कुणी हरवू नका. सर्व आपली सर्व सहकारी टीम त्यांच्या सोबत आहे, ते त्यांना इथपर्यंत निश्चित घेऊन येतील. निशंक राहा. आपण ते पाटलांचा विचार आपण घेतल्याशिवाय, आपला विचार त्यांनी घेतल्याशिवाय हे आंदोलन पुढे गेलेलं नाही. समाजाला विचार घेतल्याशिवाय तेही काही करत नाहीत आणि आपणही त्यांच्या शब्दाच्या पलीकडे नाहीत. आपण प्लीज खाली बसा. एवढ्या इकडचे लोक प्लीज खाली बसा. आपण शांतता धरू. सगळ्यांनीच ते काम करायचं नसतं. एक मिनिट. हॅलो, जरांगे पाटलाची जवळची मंडळी आहे ते त्यांच्याजवळ थांबतील. बाकी कोणी जाऊ नका. तिकडे जे समजून सांगू शकतात त्या मंडळी जावं, जरांगे पाटलाला रोकावं. चला खाली बसा आणि त्यांना आणण्याचा प्रयत्न करावा. सहकार्य करा. खाली बसा. माझा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्या गर्दीत मला घुसता येत नाही. माझी विनंती, जी कोणी जवळची मंडळी आहे ज्यांचं ऐकतात जरांगे पाटील, त्यांनी त्यांना समजून वापस आणावं, माझी विनंती आहे. निश्चित आणण्यासाठी सर्वजण आपली सहकारी आंदोलक टीम आहे. फक्त आपण शांत झाला. आपण वापस त्यांना घेऊन पाटलांना काय आवाहन करणार? पाटलांना काही जे काय आहे ते आम्हाला सोबत घेऊन हे करावं. एकट्यांनी काही करू नये. पहिलं स्वतःला सावरून स्वतः आधी अन्न पाणी घ्यावं, नंतर काय करायचं समाजाबरोबर काम करून काम करावं. एक डॉक्टर टीम जी आहे ती दादा सोबतच तिकडे गेलेली आहे. आणि अजून कुणी असतील डॉक्टर टीम मध्ये त्यांनी तिकडे जायचे. बाकीच्यांनी आपली दादाची इथपर्यंत येऊन वाट बघायची शांततेनं. दादासाठी पाहिजे ते आम्ही तयार आहे. सगळ्या समाज सोबत आहेत. सगळ्यांनी बसून घ्या. तिकडे न जाणं म्हणजे तिकडे जी मंडळी गेली ती 100% फडणवीस साहेबांनी दादाशी आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर तुमच्यापर्यंत इथे येऊनच नंतर पुढचा निर्णय होईलच अशी 100% आपल्याला आशा आहे. दादा समाजाच्या पुढे कुठलाही निर्णय घेत नाही. त्यांना आपण परत आणण्याची 100% प्रयत्न करू. आपण सगळ्यांनी इथंच थांबायचंय. तिकडे गर्दी करू नका. मुंबईची विनंती, फडणवीस साहेब तुम्ही जे एकेगिरी करताय ही थांबवा. समाजाला तुम्ही एवढं वेटीस धरू नका. ही कळकळीची विनंती. फडणवीस साहेब, उजव्या हाताला पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सगळ्यांसाठी. जे करताय हे योग्य नाही. अलीकडे नाश्त्याची देखील व्यवस्था आहे. तोपर्यंत नाश्ता पाणी सुद्धा आपण घेऊ शकतात. याला थांबवा. तुम्ही थांबवा. ओके. दादाला न्याय द्या. दादाच्या न्यायासाठी आम्ही लागून तिथं जाय. बरोबर एक निष्ठा आहे.
फडणवीस साहेब हे गट कारस्थान तुम्ही आपण इथं बसणं एवढ्यासाठी गरजेचे दादा आल्यानंतर कुणी त्यांना असं वाटू नये की इथं कुणी थांबलं नाही का म्हणून इथून कुणी हलू नका. आपल्याला या बाबतीतला संबंध निर्णय पुन्हा एकदा दादाच्या साक्षीने तुमच्या सगळ्याच्या सहमतीने आपण पुढील निर्णय घेण्यासाठी सर्व टीम आपली तिथं गेलेली ते परत येईपर्यंत आपण इथंच थांबूया. याच्यासाठी तुम्ही थांबलं पाहिजे. हे थांबवा. लाख मराठा. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? एक मराठा हम सब जरांगे. फडणवीस साहेबांनी दादा